हॅलो गणपती बाप्पा मंगलमूर्ती आवाज जातो का काय ना सगळे शक्तीवाल्या बुवानी जवळजवळ झोप आणलेलीच आहे असू द्या त्यांच्यापर्यंत त्यांची बारी केली आहे सुंदर बारी केली सुस्वागतम 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 वीरपंच माझ्या पदार्थाने पावन झालं कोकण आणि याच कोकणातील आपल्या सर्वांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी लोककला म्हणजे कलगी तुला आणि याच कलेच्या हमीपायी विश्वाचा विघ्नहर्ता श्री गणरायाचा चरणी प्रथमवंदन करू कलेची रंगदेवता श्री खंडेश्वर यांच्या चरणी नतमस्तक होऊन माझ्या गावचे ग्रामदैवत श्री आर्यात्रिका श्री दाखादेवी विराटची आई जिवदानी मुंबादेवीची मुंबादेवी कांचोपीचे दैवत श्री शेडेश्वर महाराजांनी नतमस्तक होऊन महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा मानाचा मुद्रा मानाचा मुद्रा धर्मरक्षक छत्रपती शिवाजी महाराजांना बाबा शाहिरी मानचा मुद्रा भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हिंदू हृदय सम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या विनम्र जन्माचे अभिवादन करून पदजन्मास घातले त्या माझ्या श्रेष्ठ मायेच्या चरणी नतमस्तक होऊन मला दैनिक कार्यामध्ये घडविले ज्ञानरूपी अमृत दिले त्या माझ्या गुरुवारांच्या चरणी साष्टांग दंडवत आज
सेवा करण्याची संधी मिळाली आहे. त्या दोन्ही मंडळाचे आम्ही ऋणी आहोत. धन्यवाद धन्यवाद. माझे प्रतिनिधी शाहीर शांताराम बाबाडे आणि त्यांचे सहकारी यांना माझा शाहिरी मानाचा मुद्रा करतो. आणि मूळ गादी बाबूरंग घराण्याचे शिगराकवी वासुवाणी यांचे कैलासवासी शंकर तुकाराम यांचे शिवरामसह महाराष्ट्र गौरव भूषण मधुकर मल्ले यांचे शिष्य मधुकर मल्ले तुषार मल्ले वस्ताद सकाराम भोवड यांचे शिष्य मी शाहीर शंकर भोवड मुक्काम पोय देवेश्वर लिंगवाडी सारोबार मलापूर हेकार आगे सह शाहीर कवी काशीनाथ सुतार सह रवींद्र भोवड. आजच्या या ठिकाणी काही प्रसिद्ध गुरु व वस्ताद कवी शाहीर उपस्थित आहेत. त्या सर्वांना माझा शाहिरी मार्ग मुद्रा करतो. त्याचप्रमाणे माझी शाखा आहे गुरुमाऊली नाथमंडळ विराट हातकोपरे. रसिक हो, अभिमानाने सांगायचं म्हणजे आज मला ढोलकीची साथ करत आहे तो माझा मुलगा श्रीपाद भोवड. हा प्रथमच रंगमंचावर करत आहे. त्याला शुभेच्छा म्हणून आपण टाळ्याच्या गटात स्वागत करावे. त्याचबरोबर कोयमल वादक विशाल मुसक, बँजो वादक अमोल नानिसकर, अप्रोपॅड शुभम घडवले. त्याचबरोबर माझे सहकारी रवी भोवड, रत्नाकर भोवड, गजानन डाबे, योगेश डाबे, उमेश भोवड, संजय डाबे, सिद्धेश बोडंबे या सर्वांच्या साथीने आणि आमचा बांधवाले साईराज सकपाळ यांच्या सर्वांच्या साथीने हा कार्यक्रम करत आहे. लक्षात घ्या. त्याप्रमाणे माझा आवाज आपल्याकडे पोहोचवत करत आहे ते दत्त कुमार सावंत सर्व्हिस रत्नागिरी यांनाही माझा शाहिरी माझा मुद्रा. जमलेल्या उपस्थित तमाम रसिक प्रेक्षकांना माझा शाहिरी माझा मुद्रा करतो. आज या ठिकाणी उपस्थित माझे गुरुवर्य मधुकर बाबा मंदिरे आहेत. त्याचबरोबर शाहीर नितीन रसाळ आहेत, मंगेश यादव आहेत, रवी निगम आहेत. त्याचबरोबर शाहीर असे मान्यवर भरपूर आले आहेत, पण त्यांचा वेळाभाव नाव घेत नाही. त्याच्याबरोबर माझ्या भजन मंडळातील काही लोक आले आहेत गाडीतील. शाहीर रवींद्र पवार, संजय सकपाळ, दीपक बाई, भरत वल्लार, गणेश बडवे असे माझे सहकारी आले आहेत. त्यांनाही माझा शाहिरी माझा मुद्रा करतो. विशेष सहकार्य श्री आई जाकादेवी कलामंच भालावली मुंबई यांचेही मी आभार मानतो. वेळेअभावी सर्वांची नावे घेऊ शकत नाही, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो आणि माझ्या प्रथम फेरीला सुरुवात करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गणपती. कार्यक्रम करण्याच्या सुरुवातीला आपल्यातून महाराष्ट्राचा आवाज रसिकांच्या मनामनात गुंजला, तो आवाज कुठेतरी हरपला. त्यांना श्रद्धांजली म्हणून एक काव्य रूपाने गीत सादर करत आहे. लक्ष असू द्या.
होती. लोककलेच्या मंचावर ज्यांची ठाम निशाणी होती, असा शाहू रामचंद्र घाणेकरांची प्रतिमा प्रेक्षकांच्या हृदयस्थानी होती. त्याच्यासाठी एक श्रद्धांजली गीत गात आहे, लक्ष असू द्या. कलगी तुराचा बादशाह रे, कलगी तुराचा बादशाह रे, कंठी घेऊन सूर गेला निघून दूर. मनी लावून हुर हुर गेला निघून दूर. मनी लावून हुर हुर गेला कलगी तुराचा बादशाह कोरसचा आवाज येतो का मागे? हॅलो हॅलो हॅलो, जरा कोरसचा आवाज. हॅलो 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 हॅलो. सिंहाचा दबडा हाताने
झाडणारा युवा पुन्हा होणार नाही आला कुणी तरी शिवाचा छावा होणार नाही मृत्यूलाही मात देईल मृत्यूलाही मात देईल असा त्यांचा गणी निघावा दुखले नाही डोळे जाते असा धर्मरक्षक माझा शिवबा माती तुळापूरची बावळ झाली तुझ्या रक्ताना साखळ दंड धान्य झाले तुझ्यात स्पर्शात पाहुणी शौर्य तुझ पुढे मृत्यू येईन तमस्तक झाला स्वराज्याच्या मातीसाठी माझा शंभू राजा अमर झाला. छत्रपती संभाजी महाराजांसाठी प्रवास हाती करतोय शाहीर लक्ष असू द्या. भासतो या करगण काळ रणी भासतो या करगण काळ असा माझ्या शिवबा
रसिकांच्या मनापासून तिथे आलेले पारितोषिकच आहे. पृथ्वी संदेश भोवड यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. त्याचबरोबर पांडुरंग भोवड यांच्याकडून 150 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. त्याचबरोबर आमचे बंधू नितीन रसाल आणि त्यांचे शिष्य पंडित यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. त्याचबरोबर विलास पाळावे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. नाथमंडळ त्याचे ऋणी आहोत. त्याचबरोबर संजय साकवाळ यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. त्याचबरोबर पांगे यांच्याकडून खास ढोलकीवाल्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. दिलीप पांगे. नितीन रसाल यांच्याकडून सुद्धा खास ढोलकीवाल्यांसाठी 500 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. त्याचबरोबर प्राची प्रमोद कांबळे यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. रमेश कानू शिगवण विरार दापोली वधूवर लग्न जुळवितो जॉब लावतो 100 रुपये पारितोषिक आलं आहे. धन्यवाद. त्याचबरोबर हिनल धामणे रुंदा धामणे यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. मंडळाचे आभार आहे. रियाश भोवड यांच्याकडून ढोलकीवाल्यासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. सर्वांचे मनपूर्वक आभार. धन्यवाद. चला समीर धुमाळ ढोलकीवाल्यासाठी त्याच्या मामाकडून त्याला 200 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. म्हणून त्याचा आभार आहे. धन्यवाद. स्तवन झालं आहे. आता गणाला सुरुवात करतो. लक्षात द्या. ब्रह्मांडाचा अधिपती तूच शिवगौरीचा सुता. ब्रह्मांडाचा अधिपती तूच शिवगौरीचा सुता. प्रथम पूजेत मान तुला ठेवितो तुझ्या चरणावरी माता. नाश कर विघ्नांचा बाप्पा तुझं दाखव सुखाचा वाटा. तुझ्याच आशीर्वादाने लिहिली या कोकणाच्या निसर्गाची गाथा. श्री गणराया विघ्नहराया यावे तू भुवरी. भक्तानाया दर्शन द्याया नीनांच्या गवारी. गणा तुझी ओढई मजला लागली. स्मरतो मी अंतरी. गणा तुझी ओढई मजला लागली. स्मरतो मी अंतरी.
गणा तुझी ओढई मजला करतो मी अंतरी
श्री साई गणेश रेल्वे प्रवासी भजन मंडळ सकाळी 7:11 यांच्याकडून त्या मंडळासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आलं. हे मंडळ त्यांचा आभार आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. त्याचबरोबर आमचे बुवा भजन मंडळातील बुवा जयेश जाधव यांच्याकडून ढोलकीवाल्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. तसेच अंतरा भोवड यांच्याकडून ढोलकीवाल्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. तरी गुरुमालूम नाच मंडळ त्यांचे आभारी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. सवन गण झालं आहे. आता गवळण 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 होण्यापूर्वी एक रसिकांना छोटासा प्रश्न विचार. लक्ष असू द्या. पूर्वीच्या काळी आपल्या डोळ्यामध्ये कचरा गेला असताना किंवा डोळा दुखत असताना आपण डोळ्यामध्ये काय टाकतो त्याचं जरा उत्तर द्या मला. काय आहे का लक्षात? नेत्रांजन नाही कोण सांगू शकत? रसिक प्रेक्षक आपल्या डोळ्यामध्ये कचरा किंवा डोळा दुखत असताना आपण डोळ्यामध्ये तान्ह्या मुलाच्या आईचं बाळाचं दूध हॅलो तान्ह्या मुलाच्या आईचं दूध डोळ्यामध्ये घालून ठेवलं. लक्षात आहे? पूर्वीच्या लोकांना माहिती असेल. आता नवीन नवीन झाले आहे दवा त्याच्यामुळे कोण विसरले असतील पण पूर्वीच्या लोकांना जरूर माहिती असेल. माझे जुने जाते शाहीर बसले आहेत त्यांना नक्कीच माहिती असेल. एवढाच विषय आहे गवळणीचा. श्रीकृष्णाच्या डोळ्यात कचरा गेला असताना ते दूध टाकायचं. एवढाच विषय आहे. त्याच्या अगोदर मला वाटतं बुवाची एक गवळण होती. बुवाची गवळण होती. त्या दोनांच्या डोळ्याचं जरा काढ घेतो असं पाहिजे. बुवाची चाल होती. दीवाना ना जाने कब खो गया. बरोबर ना? बुवा लक्ष आहे ना? त्या गाडीचा काढ देतो. लक्ष सुद्धा काय बोलले मला? केसात तुझ्या दिसतोय उभा भांग रे. मी काय लक्ष बोलतोय ना जरा लक्ष सुद्धा. माझ्या पण डोक्यावर भाग आहे. स्त्रिया पण भाग काढतात बुवा. माझ्या पण डोक्यावर भाग आहे. तुमच्या पण डोक्यावर भाग आहे. मी काय म्हणतो लक्ष सुद्धा. केसात माझ्या दिसतोय उभा भांग ग. केसात माझ्या दिसतोय उभा भांग ग. अग क्षणात करीन तुझी मी वरती कांग ग. काय बहिणीची तर राखून बोलतोय बुवा. आता भरपूर काय बोलत असतो थोडक्यात सांगतोय. केसात माझ्या दिसतोय उभा भांग ग. बुवाना चालला चाल दिले आहे. आता माझा विषय आहे का? येण्याची जत्रा आणि खुळ्याचा बाजार आहे. या बुवाची येण्याची जत्रा आणि खुळ्याचा बाजार आहे. माझ्या चुका काढण्याचा हिला आधार आहे. नाही काही कामाचा माझा शेजार आहे. सांगून पटणार नाही तुम्हाला किती बेजार आहे. कृष्ण साधा माझा स्वभाव भोळा. जाऊन कचरा माझा सुधला
माझा कळा. व काय बोलतो लक्षात सुद्धा शब्दाकडे लक्ष द्यावा. गेला या कचरा माझ्या गणनी ऐका ग साऱ्या जणी. गेला या कचरा माझ्या गणनी ऐका ग साऱ्या जणी. पण कृष्ण काय म्हणतोय? कृष्ण काय बोललं? मग काहीतरी बोलले चावड होता, काहीतरी बोलले, त्याला क्लिअर येत नव्हतं, काहीतरी बोलले. चावड होता म्हणून तो काय बोलत होता? तुम्हाला गाण्यातून ऐका. गेला या कचरा माझ्या गणनी ऐका ग साऱ्या जणी. गेला या कचरा माझ्या गणनी ऐका ग साऱ्या जणी. वर वाटेल तुमच्या दुधारी, वर वाटेल तुमच्या दुधारी. स्तन पिळणार माझ्या ताने. बरं वाटेल तुमच्या दुधारी. स्तन पिळणार माझ्या ताने.
शक्तिपुराच्या नियमानुसार बुवानी आपल्या प्रश्नाचे प्रत दिले आहे. आम्ही त्यांना लेखी प्रत दिले आहे. तर त्या आमचा प्रश्न मी तुम्हाला वाचून दाखवतो. बुवाना दिलेला आहे. या जगात अखंड सौभाग्यवती कोण आहे? तिचे नाव काय? तिच्या पतीचे नाव काय? तिचे आयुष्य किती? तिला 8 पुत्र आहेत आणि त्या 8 पुत्रांची नावे काय? ही आहे सावित्री, अरुंधती, पार्वती, सीता, अनुसया माता, लक्ष्मी. सोडून सांगा. उत्तर ग्रंथाधारे असावे. प्रश्न करते हे शाहीर तुषार पंधेरे. तुमच्या प्रश्नाची फोड माझे गुरुबंधू नितीन रसाळ साहेब आहेत, ते देतीलच. खरं असेल तर तुम्ही पटवून घ्यालच. हॅलो. त्याचबरोबर श्रिया सिद्धेश कोळंबे यांच्याकडून 300 रुपयाचं पारितोषिक आहे आणि शिवाश निळेश निबदे यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आहे. मंडळ त्यांचा आभार आहे. धन्यवाद. प्रश्नाचे फोड. त्याचबरोबर रंजना भावकर भालेकर ढोलकीवाल्यासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आहे आणि झांजवाल्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आहे. मंडळ त्यांचा आभार आहे. धन्यवाद. सर्व रसिकांना सुषमा नलावडे यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. संजय ठाकरे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आले. धन्यवाद. या ठिकाणी उपस्थित सर्व रसिक मायबाप यांना बाबू रंगले घराण्याचा शाहिरी मानाचा मुजरा. आज या ठिकाणी माझे गुरुवर्य लोकशाही मधुकरजी पंधेरे आपल्या समोर बसलेले आहेत. त्यांना सुद्धा नतमस्तक होतो. त्यांच्या चरणाचे नतमस्तक होतो. आणि तुम्हाला माहिती आहे की आता जो सामना होतोय ते माझे गुरुबंधू आणि प्रतिस्पर्धी शाहीर शांताराम बांबाडे. एक नावलौकिक असं घराणं आहे. मोठ्या मनाचे शाहीर आहेत नाही का. त्यात माझे मित्र शाहीर मंगेश यादव धडाडीचे शाहीर आहेत, चळवळीतले शाहीर आहेत. आणि बाबू रंगले घराण्याचा इतिहास आहे. त्यात शीघ्रकवी वासुवाणी यांच्या नावाचा दबदबा आहे. जे उत्तर देणार ते
उत्तरकर्ते आहेत आमचे गुरुवर्य, ज्यांना आम्ही PhD म्हणतो, त्याच्या नावातच PhD आहे, असे प्रभाकर हरी धनावडे यांच्या वाचनातून आलेलं हे उत्तर. आणि शक्तिवाले शाहीर शांताराम बांबाडे बुवा आणि प्रश्नकर्ते वसंत, मला वाटतं प्रश्नकर्ते आहेत वसंत आगरे माऊली आणि मास्तर भिकाजी भोवड. दोन्ही शाहीर आम्हाला आदरणीय आहेत. त्यांचा आदर ठेवून त्यांचा जो प्रश्न आहे, जसं भगवान श्रीकृष्णाने कालियामर्दन केलं व कालिया नागाच्या फणावर नृत्य केलं, त्याचप्रमाणे एका ब्रह्मचारी पुरुषाने सर्पनागाच्या फणावरती उभे राहून नृत्य केलं आणि त्याच्यावर विजय मिळवला. त्याचप्रमाणे त्यांचाही प्रश्न असा आहे की नृत्य करणाऱ्या ब्रह्मचारी पुरुषाचे नाव काय, त्याच्या गुरुचे नाव काय आणि नृत्य किती दिवस चालू होतं ते आम्ही सांगायचं आहे. तर बुवा, तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे ते ग्रंथ आधारे आहे आणि आध्यात्मिक क्षेत्रात हा तुमचा ग्रंथ जे प्रश्न आहे त्याचं उत्तर आपण लक्ष देऊन ऐकायचं आहे. जसं भगवान श्रीकृष्णाने कालियामर्दन केलं, कालिया नागाच्या फणावर नृत्य केलं, त्याचप्रमाणे एका ब्रह्मचारी पुरुषाने सर्प नागाच्या फणावर उभे राहून नृत्य केलं, त्याच्यावर विजय मिळवला. तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे नृत्य करणाऱ्या ब्रह्मचारी पुरुषाचे नाव संत ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानू माऊली. त्यांनी संपूर्ण जीवन ब्रह्मचारी राहून घालवले. नागफणात नृत्याचा हा प्रसंग संत ज्ञानेश्वरांच्या बालपणीचा आहे. ज्याप्रमाणे भगवान श्रीकृष्णाने बालपणी यमुनेच्या डोहात कालियाचा नागाचा अहंकार नष्ट करण्यासाठी त्याच्या फणावर तांडव नृत्य केले होते, तशीच अगदी संत ज्ञानेश्वर माऊलींनी देखील आपल्या योग सामर्थ्याने आणि आध्यात्मिक शक्तीने अत्यंत विषारी नागाचा, सर्पाचा, भयंकर नागाला शांत केलं. आणि त्यांच्या गुरूंचं जे नाव आहे ते गुरूंचं नाव आहे निवृत्तीनाथ. आणि नागासोबतचा हा योगिक लढा 7 दिवस 7 रात्र अविरतपणे चालला होता. केवळ शारीरिक नृत्य नव्हे तर एका महान योगी पुरुषाचे कुंडलिनी शक्ती आणि निसर्गात तामसी म्हणजे रागीट शक्तीवर मिळवले नियंत्रण होते. 7 दिवसाच्या या नृत्यानंतर तो नाग पूर्णपणे शांत झाला आणि माऊलींच्या चरणाशी लीन झाला. हे या अद्भुत प्रसंगानंतर ज्ञानेश्वर माऊलींना जनमानसात माऊली म्हणून स्थान मिळालं. हे तुमच्या प्रश्नाचं खरं उत्तर आहे आणि नक्कीच पटवून घेतील. प्रश्नाचं उत्तर पटलं असेल तर हो म्हणायला हरकत नाहीये. माऊली, असं तुम्हाला मी सांगेन, आपण भजनातले आहात, आध्यात्मिक क्षेत्रातले आहात आणि आम्ही सुद्धा कसं वावरतोय याचं तुम्हाला प्रत्यक्ष दर्शन आहे. तर प्रश्नाचं दिलेलं उत्तर आपण नक्कीच आपल्याकडून हो जर असेल तर या रसिकांच्या समोर मान्य कराल एवढी अपेक्षा आहे. धन्यवाद, 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 धन्यवाद. थोडक्यात टाइम होत आलेला आहे. मी प्रश्नपत्र घेत नाही, एक माझ्या गुरूंच्या चरणी एक गीत अर्पण करतोय, लक्ष असू द्या. शास्त्र कवणानी घराणे वासुवाणी सास्तया कलगी दुरात मधुकराचं नाव गास्तया. Yeah.
धन्यवाद. वेळेअभावी पहिली वारीचा संबोधन दुसऱ्या वारीच्या अनुभवांना शुभेच्छा देतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.
Thank you.